नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMITV एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रवासाच्या अगदी शेवटी पोहोचल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद आज मला होत आहे. कारण आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील आपल्या या संपूर्ण प्रवासाच्या फिनिशिंग लाईनवर म्हणजेच अगदी शेवटच्या पाठावर पोहोचलो आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पृथ्वीची रचना, तिचे तापमान, मानवी वस्ती आणि बरंच काही अभ्यासलं. पण आता वेळ आली आहे अशा एका विषयाची, जो केवळ पुस्तकात नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. आजचा हा शेवटचा पाठ म्हणजे फक्त एक चॅप्टर नाही, तर आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्या सर्वांचा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे वही आणि पेन तयार ठेवा, कारण आज आपण केवळ अभ्यास करणार नाही आहोत, तर आपल्या भूगोलाच्या पुस्तकाला एक ग्रँड फिनाले देणार आहोत. चला तर मग उशीर न करता सुरू करूया आजचा आपला शेवटचा अध्याय. अवजड उद्योग, हेवी इंडस्ट्रीज. ज्या उद्योगांतील तयार माल आकारमानाने मोठा व वजनाने अधिक असतो, किंवा यंत्रसामग्री आकारमानाने मोठी व वजनाने जास्त असते, किंवा उत्पादन प्रक्रिया बहुआयामी व अधिक गुंतागुंतीची असते, किंवा जे उद्योग खूप मोठे क्षेत्र व्यापतात, अशा उद्योगांना अवजड उद्योग समजले जाते. उदा. लोह पोलाद उद्योग, स्वयंचलित वाहन निर्मिती उद्योग, रेल्वे इंजिन निर्मिती उद्योग, यंत्र उपकरण उद्योग इत्यादी. आचारसंहिता, कोड ऑफ कॉन्डक्ट. निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व सर्व उमेदवारांनी कसे आचरण ठेवावे याबद्दल निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देश. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणुकीचे निकाल घोषित होईपर्यंतच्या काळात आचारसंहिता लागू राहते. उपनगर, सबर्बन साऊथ. मोठ्या शहरांतून जेव्हा लोकसंख्या व व्यवहाराचे व्याप वाढत जातात, तेव्हा शहरातील जागा अपुरी पडते आणि जागेच्या किमती सर्वसामान्यांना परवडत नाहीत. तसेच शहरातील धकाधकीचे जीवन टाळावेसे वाटू लागते. या कारणांनी लोक शहरापासून दूर अंतरावर वस्ती करू लागतात. कालांतराने अशी वस्ती विस्तारते व त्यांतून शहराजवळ उपनगरांची निर्मिती होते. औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन. एखाद्या प्रदेशात उद्योगांची सुरुवात व त्यांचा विकास होण्याची प्रक्रिया. अंतर्गाभा, इनर कोर. पृथ्वीच्या गाभ्यातील भाग. गाभ्यातील काही भाग बाह्य गाभ्यापेक्षा वेगळा असावा, असा शोध 1935 साली डेन्मार्कमधील भूकंपशास्त्रज्ञ इंगे लेहमान यांनी लावला. बाह्यगाभा द्रवरूप असला तरी अंतर्गाभा घनरूप आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले. पुढे 1940च्या सुमारास जपानमधील शास्त्रज्ञांनी याची पुष्टी केली. अत्याधुनिक व जास्त अचूक नोंदी घेणाऱ्या भूकंपमापक यंत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 1970च्या सुमारास या वस्तुस्थितीस सर्व मान्यता मिळाली. कार्यक्षम लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन. लोकसंख्येतील क्रियाशील गट. प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 15 वर्षांपासून 59 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लोक नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असतात आणि ते अर्थार्जन करत असतात, म्हणून या वयोगटास कार्यरत गट समजले जाते. 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती व 59 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती यांना अवलंबित लोकसंख्या मानले जाते. केंद्रीय व्यापार विभाग, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट CBD. नागरी भूमी उपयोजनाचा एक विभाग. मोठ्या शहरांतून अनेकदा व्यापार व्यवहार एखाद्या विशिष्ट भागात एकवटलेला असतो. असा भाग शहराच्या साधारणतः मध्यवर्ती ठिकाणी असतो. त्या भागास केंद्रीय व्यापार विभाग असे संबोधतात. अशा भागात निवासी किंवा कारखान्यांच्या इमारती सहसा नसतात. या भागात लोकसंख्येची घनता खूप कमी असते. अनेक आस्थापनांची प्रशासकीय कार्यालये या ठिकाणी असतात. जनगणना, सेन्सस. खानेसुमारी किंवा मोजदाद. एखाद्या प्रदेशातील व्यक्तींची गणना केली जाते. या गणनेस जनगणना असे म्हणतात. अशी गणना विशिष्ट कालावधीनंतर केली जाते. प्रादेशिक नियोजनात जनगणनेचा खूप उपयोग होतो. भारतात जनगणना 10 वर्षांच्या अंतराने दशकाच्या सुरुवातीस केली जाते. याआधीची जनगणना 2011 साली केली गेली होती. अशाच प्रकारे वृक्ष, प्राणी आणि पक्षी यांची देखील गणना केली जाते. जलमग्न पर्वत, सबमर्ज्ड माउंटेन. सागर तळावर अनेक जलमग्न पर्वतरांगा आहेत. त्यांपैकी मध्य अटलांटिक पर्वतरांग ही सर्वांत लांब सलग पर्वतरांग असून तिची लांबी सुमारे 65,000 किलोमीटर आहे. इतरही महासागरांत अशा अनेक पर्वतरांगा आहेत. या सर्व पर्वतरांगा एकमेकींशी जुळलेल्या असून त्यांना एकत्रितरित्या पृथ्वीच्या पृष्ठावरील सर्वांत लांब पर्वतरांगा समजले जाते. त्यांची एकत्रित लांबी सुमारे 80,000 किलोमीटर इतकी आहे. ढग, क्लाउड. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय. ढग हे जास्त उंचीवर असतात. हवा जेव्हा दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते तेव्हा ती बाष्पसंपृक्त बनते आणि जर तापमान आणखी कमी होऊ लागले तर बाष्पाचे जलकणांत रूपांतर होऊ लागते. असे जलकण हलके असल्याने ते हवेतच तरंगू लागतात व त्यांपासून ढगांची निर्मिती होते. दव सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी कमी जाडीच्या पृष्ठावर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जमा होणारे सूक्ष्म जलकण. गवताच्या पात्यांवर किंवा झाडांच्या पानांवर असे लहान जलकण तयार होतात. पानांचे तापमान सभोवतालच्या हवेपेक्षा कमी असते
आसपासच्या हवेतील बाष्पाचा थंड अशा पानांशी संपर्क येऊन सांद्रीभवन घडून येते व पानांवर जलकण जमा होतात. दवबिंदू तापमान पातळी लेव्हल ऑफ ड्यू पॉइंट टेम्परेचर. वायुराशीतील बाष्पाचे ज्या तापमानास द्रवरूप जलकणांत रूपांतर होऊ लागते ते तापमान. ही तापमान पातळी प्रत्येक वायुराशीप्रमाणे बदलते. या पातळीची उंची वायुराशीत असलेल्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वेगवेगळ्या वायुराशींत बाष्पाचे प्रमाण सारखेच नसते. ज्या उंचीवर वायुराशीचे तापमान कमी होऊन ती बाष्पसंपृक्त बनते त्या पातळीस सांद्रीभवन पातळी असेही म्हणतात. दहिंवर फ्रॉस्ट. दहिंवर हा जमिनीलगत होणारा घनीभवनाचा प्रकार आहे. तापमान कमी झाल्याने हवेतील बाष्पाचे रूपांतर हिमकणांत होते. अशा हिमकणांचा गवतावर किंवा वृक्षांच्या पानांवर थर दिसून येतो. दहिंवर सहसा समशीतोष्ण प्रदेशात हिवाळ्यात पाहायला मिळते. दिनमान व रात्रमान. ड्युरेशन ऑफ डे. दिवसाचा विशिष्ट कालावधी. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीत सूर्य आकाशात असल्याने आपल्याला उजेडाचा अनुभव येत असतो. त्यामुळे या कालावधीस दिनमान असे म्हणतात. याउलट सूर्यास्तानंतर व पुढच्या सूर्योदयापर्यंत आकाशात सूर्य दिसत नाही त्यावेळी आपल्याला अंधार जाणवतो. या अंधाराच्या कालावधीस रात्रमान असे म्हणतात. हा कालावधी ऋतुमानाप्रमाणे तसेच प्रदेशाच्या अक्षवृत्तीय स्थानाप्रमाणे बदलतो. धुके फॉग. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेले सूक्ष्म जलकण किंवा अतिसूक्ष्म हिमस्फटिक. ढगांपेक्षा धुके वेगळे असते. धुके हे कमी उंचीवर असते व धुके पडणे हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. धुक्यामुळे प्रदेशातील दृश्यमानता कमी होते. धुरके स्मॉग. औद्योगिक शहरात हवा प्रदूषित बनल्यामुळे धुके व धूर एकत्र आल्याने धुरके तयार होते. मोठ्या शहरात वाहनांच्या धुरामुळेही धुके अधिक धूर तयार होते. धुक्यास इंग्रजीत फॉग म्हणतात व धुरास स्मोक म्हणतात. या दोन शब्दांपासून स्मॉग हा शब्द तयार झाला आहे. नकाशा प्रमाण मॅप स्केल. सर्वच नकाशे हे संपूर्ण पृथ्वीचे किंवा पृथ्वीच्या विशिष्ट भागाचे प्रमाणबद्ध चित्राच्या स्वरूपात असतात. हे प्रमाण दोन ठिकाणचे जमिनीवरील अंतर व त्याच दोन ठिकाणचे नकाशावरील अंतर यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात सांगितले जाते. नकाशा प्रमाणाचे शब्दप्रमाण, अंकप्रमाण व रेषाप्रमाण असे प्रकार केले जातात. नियोजित शहर प्लॅन्ड सिटी. काही राजकीय कारणाने किंवा अस्तित्वात असलेल्या शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने एखादे शहर नियोजन करून पूर्णपणे नव्याने निर्माण केले जाते. अशा शहरास नियोजित शहर असे म्हणतात. उदा. स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोर हे शहर संयुक्त पंजाबचे राजधानीचे शहर होते. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील पंजाब प्रांतासाठी नियोजनपूर्ण चंदीगड शहराची निर्मिती केली गेली. मुंबईच्या भरमसाठ वाढीनंतर नवी मुंबईची निर्मिती केली गेली. सध्या आंध्र प्रदेशसाठी अमरावती या नियोजित शहराची निर्मिती केली जात आहे. निरपेक्ष आर्द्रता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळी हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण. हे प्रमाण ग्रॅम घन या एककात सांगितले जाते. पडीक क्षेत्र जमीन फालोलँड. शेतीयोग्य जमिनीपैकी काही जमिनीत शेतकरी पीक घेत नाहीत. अशा जमिनीस पडीक जमीन असे म्हणतात. सतत पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो म्हणून शेतकरी काही काळ जमिनीत पीक घेत नाहीत. अशा जमिनीस चालूपड असे संबोधतात. परिमाण युनिट्स ऑफ मेजरमेंट. वस्तू किंवा पदार्थ यांच्या गुणधर्माचे मापन करण्यासाठी तसेच कालमापन करण्यासाठी वापरली जाणारी एकके. सेंटीमीटर हे लांबीचे परिमाण आहे. ग्रॅम हे वजनाचे परिमाण आहे. तर वर्ष, दिवस, तास किंवा मिनिट ही कालमापनाची परिमाणे आहेत. परिवलन रोटेशन. स्वतःभोवती फिरण्याची गती. पृथ्वी व आकाशातील सर्व गोलाकार असलेल्या खगोलीय वस्तूंना स्वतःभोवती फिरण्याची गती असते. किंबहुना स्वतःभोवती फिरण्यानेच त्यांना गोलाकार प्राप्त होतो. प्रमाणवेळ स्टँडर्ड टाइम. एखाद्या देशातील मध्यरेखावृत्तानुसार मानलेली वेळ. ही वेळ देशाच्या मध्यरेखावृत्तावरील मध्यान्ह वेळेनुसार ठरवली जाते व त्या देशातील सर्व ठिकाणी हीच वेळ उपयोगात आणली जाते. प्रवाहचक्र गायर. काही ठिकाणी सागरी प्रवाहांचा चक्रीय आकृतिबंध तयार होतो. विषुववृत्तीय प्रवाह हे पूर्वीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. खंडाच्या किनाऱ्याजवळ हे प्रवाह उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गोलार्धाप्रमाणे वळतात. पुढे पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांची दिशा बदलते व ते पश्चिमेकडे वाहू लागतात. हे प्रवाह खंडाच्या किनाऱ्याजवळ विभागले जाऊन किनाऱ्याच्या अनुषंगाने वाहू लागतात. या विभागलेल्या प्रवाहांपैकी एक प्रवाह पुन्हा विषुववृत्ताकडे आल्याने प्रवाहाचा चक्रीय आकृतिबंध तयार होतो. अशा चक्रीय आकृतिबंधाच्या मधल्या भागात सागरी जल काहीसे स्थिर शांत असते. असे आकृतिबंध सर्वच महासागरांत तयार होतात. उत्तर अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्राभोवती असाच आकृतिबंध तयार झाला आहे. प्रावरण मॅन्टल. भूकवचाचा खालचा थर म्हणजे प्रावरण. प्रावरणाची जाडी 2870 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या सुमारे 84% वस्तुमान प्रावरणात सामावलेले आहे. प्रातिनिधिक अपूर्णांक रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन.
नकाशा प्रमाणाचा एक प्रकार. यालाच अंकप्रमाण असेही म्हणतात. यात नकाशावरील व जमिनीवरील अंतर अपूर्णांकाच्या स्वरूपात सांगितले जाते. हा अपूर्णांक दोन्ही अंतरांचे प्रतिनिधित्व करत असतो, म्हणून यास प्रातिनिधिक अपूर्णांक म्हणतात. यातील अंशस्थानावरील संख्या नकाशावरील अंतर दर्शविते, तर छेदस्थानावरील संख्या जमिनीचे अंतर दर्शविते. पृथ्वीचे अंतरंग, इंटिरियर ऑफ द अर्थ, पृथ्वी पृष्ठातून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे पृथ्वीचा अंतरंग भाग होय. अंतरंगाचे एकात एक असे 3 मुख्य थर आहेत. त्यांना भूपृष्ठापासून अनुक्रमे भूकवच, प्रावरण आणि गाभा असे म्हणतात. बाष्पधारण क्षमता, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी, हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता. ही क्षमता हवेच्या उष्णतेनुसार बदलते. कमी तापमानाची हवा जास्त बाष्प सामावून घेऊ शकत नाही. जसे जसे तापमान वाढते तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. बाष्प संपृक्त हवा, सॅच्युरेटेड एअर, एखाद्या विशिष्ट तापमानाला जेवढे जास्तीत जास्त बाष्प सामावू शकेल तितके बाष्प जर हवेत असेल तर अशा हवेस बाष्पसंपृक्त हवा असे म्हणतात. बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन सिटू, द्रवाचे वायुरूप स्थितीत रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. पाण्याचे वाफेत होणारे रूपांतर हे बाष्पीभवन क्रियेचे सहज लक्षात येणारे उदाहरण आहे. पाण्याच्या पृष्ठभागालगतच्या हवेत बाष्पाचे प्रमाण जर अधिक असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. जर हवा बाष्पसंपृक्त असेल तर बाष्पीभवन होत नाही. जलपृष्ठावर जर मंद वारा वाहत असेल म्हणजेच नवनवीन हवा येत असेल तर बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. बाह्य गाभा, आउटर कोर, प्रावरणाच्या खालच्या भागास पृथ्वीचा गाभा असे म्हणतात. याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग केले जातात. भूकंपाच्या दुय्यम लहरी बाह्य गाभा व प्रावरणाच्या सीमेपाशी लुप्त होतात. या लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. यावरून बाह्य गाभा द्रवरूप असावा असे अनुमान शास्त्रज्ञांनी काढले आहे. बिगर शेतजमीन, नॉन ॲग्रिकल्चरल लँड, शेतीशिवाय इतर उपयोगासाठी वापरलेली जमीन. यात रस्ते, निवासी इमारती, बिगर निवासी इत्यादींचा समावेश केला जातो. बृहत प्रमाण नकाशे, लार्ज स्केल मॅप, नकाशा प्रमाणानुसार केलेला नकाशांचा एक वर्ग. हे नकाशे लहान प्रदेशांची सखोल माहिती देतात. साधारणतः 1 ते 10,000 किंवा त्यापेक्षा मोठा अपूर्णांक असलेल्या प्रमाणावरील नकाशांना बृहत प्रमाण नकाशे समजले जाते. गावांचे नकाशे, शेतांचे नकाशे इत्यादी बृहत प्रमाण नकाशे होत. भूचुंबकीय क्षेत्र, जिओमॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीच्या गाभ्याचा भाग. हा मुख्यतः द्रवरूप, बाह्य गाभा व घनरूप, अंतर्गाभा लोहाचा बनलेला आहे. बाह्य आणि अंतर्गाभ्याचा भाग हा प्रावरणापेक्षा खूप जास्त तप्त आहे. तापमानातील या फरकामुळे बाह्य गाभ्यात औष्णिक ऊर्ध्व दिशेने वाहणारे प्रवाह निर्माण होतात, तर त्यामानाने थंड द्रव पृथ्वीच्या केंद्राकडे वाहू लागतो. अशा तऱ्हेने तयार झालेले प्रवाह सर्पिल स्तंभाच्या स्वरूपात व पृथ्वीच्या आसाला समांतर असतात. असे अनेक प्रवाह बाह्य गाभ्यात तयार होतात. यांमुळे पृथ्वीला चुंबकीय गुणधर्म प्राप्त झाले आहेत. यांतूनच चुंबकीय क्षेत्र व पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण निर्माण झाले आहे. भूजनित्र, जिओडायनमो, पृथ्वीच्या गाभ्याचा भाग. हा मुख्यतः द्रवरूप, बाह्य गाभा व घनरूप, अंतर्गाभा लोहाचा बनलेला आहे. तापमानातील या फरकामुळे बाह्य गाभ्यात औष्णिक ऊर्ध्व प्रवाह निर्माण होतात व उष्ण द्रव वरच्या दिशेने वाहू लागतो, तर त्या मानाने थंड द्रव पृथ्वीच्या केंद्राकडे वाहू लागतो. अशा तऱ्हेने तयार झालेले सर्पिल प्रवाह स्तंभाच्या स्वरूपात व पृथ्वीच्या आसाला समांतर असतात. असे अनेक प्रवाह बाह्य गाभ्यात तयार होतात. हे सर्पिल प्रवाह आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे तयार होणारा आस यांना एकत्रितरित्या भूजनित्र असे संबोधतात. महसूल खाते, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, नागरिकांकडून व उद्योगांकडून मिळणारे करोत्पन्न हाताळणारा, तसेच त्याबाबतच्या नोंदी, मालकी हक्काच्या नोंदी, 7/12 इत्यादी नोंदी ठेवणारा शासनाचा विभाग म्हणजे महसूल खाते होय. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र महसूल खाते असते. मालकी हक्क, ओनरशिप राईट, कुठल्याही स्थावर वा जंगम मालमत्तेची प्रत्यक्ष कागदोपत्री, सैद्धांतिक व कायदेशीर मालकी, सदर मालमत्तेचा किंवा संपत्तीचा कशाप्रकारे उपयोग करायचा यासंबंधीचा हक्क व अधिकार म्हणजेच मालकी हक्क. मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, नागरी वस्तीत असलेल्या मिळकतीची नोंद दर्शविणारा दस्तऐवज. हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे, नगर परिषद, महानगरपालिका इत्यादी उपलब्ध असतो. लघु प्रमाण नकाशे, स्मॉल स्केल मॅप, नकाशा प्रमाणानुसार केलेल्या नकाशांचा एक वर्ग. हे नकाशे मोठ्या प्रदेशांची सर्वसाधारण माहिती देतात. साधारणतः 1 ते 10,000 पेक्षा लहान अपूर्णांक असलेल्या प्रमाणावरील नकाशांना लघु प्रमाण नकाशे समजले जाते. राज्यांचे नकाशे, देशांचे नकाशे, नकाशा संग्रहातील बहुतेक नकाशे इत्यादी लघु प्रमाण नकाशांची उदाहरणे होत. लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो, लोकसंख्येतील स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेत असलेले प्रमाण. हे दरहजारी या स्वरूपात सांगितले जाते. उदा. हरियाणाचे लिंग गुणोत्तर 1879 आहे, तर केरळचे लिंग गुणोत्तर 1084 आहे. विंधन छिद्र, बोरहोल, जमिनीला यंत्राद्वारे पाडलेले छिद्र. जास्त खोलीवरील भूजल प्राप्त करून घेण्यासाठी अशी छिद्रे पाडली जातात. भूगर्भाच्या अभ्यासासाठी
भूकवचाला अशी छिद्रे अनेक ठिकाणी पाडली गेली आहेत. उदा. कोयना वारणा परिसरात भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी 7 किमी खोलीचे विंधन छिद्र घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विलकता, डिस्कॉन्टिन्युटी. कोणत्याही आलेखात दाखवलेल्या वक्रात असलेल्या कलांमध्ये बदल दिसून आला तर अशा बदलास कलांमधील विलगता समजले जाते. अभ्यासक विलगतेची कारणे शोधतात. भूकंपशास्त्रज्ञांना खोलीनुसार भूकंप लहरींच्या वेगातील होणाऱ्या बदलांच्या कलांमध्ये अनेक विलगता सापडल्या. त्यावरून त्या खोलीवर असलेल्या पदार्थांच्या घनतेचा अभ्यास करून त्यांनी तेथील स्थितींबद्दल आणि पुढे अंतरंगातील वेगवेगळ्या थरांबद्दल अंदाज बांधले. सागरतळ, ओशन फ्लोर. सागरतळावर देखील जमिनीसारखेच उंचसखल भाग आहेत. सागरतळावर जलमग्न पर्वत आहेत, तसेच अतिखोल गर्ता देखील आहेत. पॅसिफिक सागरातील मरियाना गर्ता सुमारे 11,000 मीटर खोल आहे. ही इतकी खोल आहे की त्यामध्ये जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर पूर्णपणे बुडून जाईल. कोणत्याही महासागराच्या तळाच्या भागाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जास्त नाही. मध्य महासागरी पर्वतरांगा आणि खंडांच्या किनाऱ्यानजीक असलेल्या गर्ता हे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सागरतळावरील सर्वांत सक्रिय विभाग समजले जातात. सागरी अवसाद, ओशॅनिक सेडिमेंट्स. महासागरात जमा झालेले अवसाद 3 प्रकारचे असतात. 1. भूखंडावर होणाऱ्या अपक्षरण प्रक्रियेतून तयार झालेले किंवा महासागरात होणाऱ्या ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ. सागरी जीवांचे सांगाडे किंवा त्यांची कवचे, शंख, शिंपले इ. 3. सागरी जलात होणाऱ्या रासायनिक अवक्षेपणातून तयार झालेले पदार्थ. भूखंडावर तयार झालेले अवसाद किनारी भागापासून दूरवर वाहून नेले जातात. गंगा नदीच्या अवसादांचे संचयन हिंदी महासागरात जवळजवळ 2000 किलोमीटर अंतरापर्यंत झालेले दिसून येते. सागरी निक्षेप, ओशियानिक उजेस. सागराच्या खोल भागात साचलेल्या अवसादास निक्षेप असे संबोधतात. निक्षेप हे अतिमृदू चिखलाच्या स्वरूपात असतात. यातील कमीत कमी 30% भाग हा महासागरातील तरंगत्या सूक्ष्मदर्शी जीवांचे अवशेष असतात. सागरी निक्षेप हे साधारणतः किनाऱ्यापासून दूर अशा खोल समुद्रातच आढळतात. सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळी हवेत असलेल्या बाष्पाचे शेकडा प्रमाण. हवेत असलेले बाष्प व त्याच तापमानाला हवेत बाष्प जितके जास्तीत जास्त सामावू शकेल तितक्या बाष्पाच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात. सामाजिक दायित्व, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) ही एक संकल्पना असून तिचा समावेश कंपनी कायदा 2013 मध्ये केला गेला. या अन्वये ज्या उद्योगांचे निव्वळ मूल्य 500 कोटी वा अधिक आहे किंवा ज्यांची उलाढाल 1000 कोटी वा अधिक आहे किंवा ज्यांचा नफा 5 कोटी वा अधिक आहे, अशा उद्योगांनी त्यांच्या नफ्याची किमान 2% रक्कम आर्थिक, सामाजिक वा पर्यावरणीय विकासासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्र, लँड युज्ड फॉर पब्लिक पर्पसेस. सहसा नागरी भूमी उपयोजनात अशी तरतूद करावी लागते. नागरी क्षेत्रात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी काही उद्याने, मैदाने, हरित क्षेत्र इत्यादींसाठी जमीन राखून ठेवली जाते व केवळ त्याच उपयोगासाठी ती वापरली जाते. साक्षरता, लिटरसी. एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक साक्षर आहेत याचे प्रमाण. हे प्रमाण टक्केवारीत सांगितले जाते. साक्षरता प्रमाण हे प्रदेशातील लोकांच्या सामाजिक विकासाचे, उन्नतीचे निर्देशक मानले जाते. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे वय वर्ष 7 पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांच्या आकडेवारीवरून काढले जाते. सांद्रीभवन, कंडेन्सेशन. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया. हवेतील बाष्पाचे जलकणांत याच प्रक्रियेद्वारे रूपांतर होत असते. सांद्रीभवन प्रक्रिया जमिनीलगत झाली तर दव, धुके इत्यादींची निर्मिती होते. सांद्रीभवन जास्त उंचीवर झाले तर ढगांची निर्मिती होते. सौरवात, सोलर विंड्स. सूर्याच्या वातावरणाच्या उच्च भागातून बाहेर पडणाऱ्या भारित कणांचा प्रवाह. हा वायू मुख्यत्वे विद्युत परमाणू, अतिसूक्ष्म कण व अल्फा कणांनी युक्त असतो. सौरवातामध्ये आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र सामावलेले असते. यांच्या घनतेत, तापमानात व वेगात कालानुरूप बदल घडून येतो. यातील कणांच्या आत्यंतिक ऊर्जेमुळे ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होतात. सूर्यापासून काही अंतरावर हे अंतर सूर्याच्या त्रिज्येच्या पटीत सांगितले जाते. सौरवाताचा वेग ध्वनिलहरींच्या वेगापेक्षा जास्त असतो. तो 250 ते 750 किलोमीटर प्रतिसेकंद इतका असू शकतो. संक्रमण, ट्रान्झिशन. संक्रमण ही संकल्पना क्षेत्र, काल व परिस्थिती या सर्वांशी निगडीत असते. बदल जेव्हा एकदम घडून येतात तेव्हा बदल घडून येणाऱ्या क्षेत्रात, काळात किंवा परिस्थितीत सीमा सुस्पष्ट असतात. मात्र बदल जर सावकाश होत असतील तर अशा सीमा पुसट असतात व त्या जास्त रुंद क्षेत्र किंवा काळ व्यापतात. स्थानिक वेळ, लोकल टाइम. एखाद्या ठिकाणची तेथील मध्यान्हानुसारची वेळ. ही वेळ प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळी असते. स्थानिकीकरण, लोकलायझेशन. उद्योगांची स्थापना करताना त्यांच्या स्थानावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. वित्तपुरवठा, कच्च्या मालाचे स्वरूप व उपलब्धता, बाजारपेठ, राजकीय धोरण, मजूर पुरवठा इत्यादी घटकांचा उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्रभाव असतो.
स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ग्रोस नॅशनल प्रॉडक्ट मायनस GNP. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक कृतीचे द्योतक असते. एका वर्षात देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या मालाची व दिलेल्या सेवांची ती किंमत असते. यात नागरिकांनी व देशांतर्गत कंपन्यांनी परदेशात मिळवलेल्या उत्पन्नाचाही समावेश केला जातो, पण परदेशी लोकांनी देशात कमावलेले उत्पन्न यात समाविष्ट केले जात नाही. क्षितिज समांतर हॉरिझॉन्टल. क्षितिजाला समांतर असे. हवामानाच्या अभ्यासात विशेषतः तापमान व वायुदाब यांच्यात पृथ्वीच्या पृष्ठावर वेगवेगळ्या ठिकाणी बदल होत असतो. असा बदल त्यातील उंचीनुसार देखील घडून येतो. त्यांच्या वितरणाचा अभ्यास करताना पृथ्वीच्या पृष्ठालगत होणाऱ्या वितरणास क्षितिज समांतर वितरण असे संबोधतात. उंचीनुसारच्या वितरणास ऊर्ध्व दिशेतील वितरण असे म्हणतात. करून पहा. पुढील पृष्ठावर जगाचा नकाशा दिला आहे. त्यात दिलेल्या तुटक रेषेवर तो कापून घ्या. कापलेला नकाशा जाड कागदावर कार्ड पेपरवर चिकटवा. आता या नकाशाचा दंडगोल तयार करा. दंडगोल करताना उजवीकडील व डावीकडील 180 अंश रेखावृत्त दर्शवणाऱ्या रेषा एकमेकांवर येतील याची काळजी घ्या. या नकाशावर प्रत्येकी 15 अंश अंतराने रेखावृत्ते दिली आहेत हे लक्षात घ्या. त्याच पृष्ठावर 1 तासाची पट्टीही दिलेली आहे. या पट्टीवर प्रत्येकी 1 तासाच्या अशा 24 खुणा दिल्या आहेत. त्यांतील 0 व 24 या खुणा मध्यरात्रीची वेळ दाखवतात, तर 12 ही खूण मध्यान्हाची वेळ दाखवते. ही पट्टी सुद्धा कापून घ्या व तिचाही दंडगोल तयार करा. हा दंडगोल तयार करताना 0 आणि 24 या खुणा एकमेकांवर येतील याची काळजी घ्या. वरील कृती करण्यासाठी त्यातील टप्पेसोबत दिलेल्या छायाचित्रांवरून समजून घ्या. नकाशावरील कोणत्याही रेखावृत्तावर कोणत्याही वेळेची खूण बसवल्यावर इतर रेखावृत्तावर कोणत्या वेळा आहेत हे तुम्हाला समजेल. या सरकत्या पट्टीचा व दंडगोलावरील नकाशाचा उपयोग करून तुम्ही स्थानिक वेळेचा खेळ खेळू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पूर्ण पुस्तकाचा प्रवास आज इथे यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की या व्हिडिओ सिरीजमुळे तुम्हाला संकल्पना समजून घेण्यास नक्कीच मदत झाली असेल. पण थांबायचं नाहीये, कारण ज्ञानाचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आता आपण सज्ज होत आहोत एका नवीन टप्प्यासाठी, आणि तो म्हणजे इयत्ता 9वीचा भूगोल. 9वीच्या भूगोलात आपण पृथ्वीचे आणखी खोलवरचे रहस्य, नवीन भौगोलिक संकल्पना आणि रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. इयत्ता 8वीपेक्षाही अधिक रंजक आणि माहितीपूर्ण असणारी आपली ही नवीन प्लेलिस्ट लवकरच आपल्या DMITV एज्युकेशन चॅनलवर येत आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून इयत्ता 9वीच्या पहिल्या धड्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. अभ्यास करत रहा, शिकत रहा आणि कनेक्टेड रहा. लवकरच भेटूया आपल्या नवीन प्लेलिस्टमध्ये. धन्यवाद.